संत गाडगेबाबा अमरावती विश्वविद्यालय ने एलएलबी पाठ्यक्रम की परीक्षा में गंभीर लापरवाही की। 3 वर्षीय एलएलबी के दूसरे सेमेस्टर के कॉन्ट्रैक्ट 2 विषय के छात्रों को साइबर क्राइम के प्रश्न पत्र दे दिए गए। आज यह परीक्षा विश्वविद्यालय के 5 जिलों के कई केंद्रों पर आयोजित की गई थी। अकोला के आरजी कॉलेज, शिवाजी कॉलेज, आरएलटी कॉलेज और एलआरटी कॉलेज में छात्रों में भारी भ्रम की स्थिति रही। छात्रों का कहना है कि यह अक्षय में गलती है और उन्होंने कुलपति को पत्र लिखकर आज के पेपर में सभी छात्रों को उत्तीर्ण करने की मांग की है। अब तक विश्वविद्यालय की ओर से इस गड़बड़ी पर कोई स्पष्टीकरण नहीं आया है। छात्रों की नाराजगी बढ़ती जा रही है और इस मामले में प्रशासन से जल्द साफ जवाब देने की उम्मीद है। 3 इयर्सचा सेकंड सेमचा कॉन्ट्रॅक्ट पेपर होता। त्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट पेपर तर आम्हाला दिला, पण त्याच्यामध्ये हे पूर्ण प्रश्नपत्रिकेमध्ये चुकीचे प्रश्न दिलेले आहेत। त्यामुळे आमची विद्यापीठाला मागणी आहे की या पेपरमध्ये सरसकट सगळ्या विद्यापीठातील सगळ्या विद्यार्थ्यांना या विषयाच्या पास करावे आणि ज्या पेपरचे नियंत्रक आहेत यावर पेपर नियंत्रक त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, कारण की विद्यापीठांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी असं खेळू नये। आम्हाला जो मानसिक त्रास झाला, आर्थिक त्रास झाला, याची भरपाई विद्यापीठ तर देणारच नाही, परंतु हा पेपर जर त्यांनी परत घ्यायचा विचार जर केला तर आम्ही सगळे विद्यार्थी म्हणून या पेपरवर बहिष्कार टाकू। विद्यापीठाला आणि कुलगुरू साहेबांना आमची एवढीच विनंती आहे की या पेपरमध्ये सर्वांनी सरसकट पास करावं। नेमका प्रॉब्लेम एका सेंटरवर झालेला आहे का आणि विशेष म्हणजे संपूर्ण विद्यापीठात कोणता पेपर होता आणि कोणते प्रश्न आहेत त्यामध्ये? हा पेपर आता कॉन्ट्रॅक्ट 2 चा, पण त्यामध्ये प्रश्न आहेत सगळे सायबरचे, म्हणजे या प्रश्नाचा आणि या विषयाचा या प्रश्नांचा आणि या विषयाचा दूरपर्यंत कुठंच संबंध येत नाही। विद्यापीठांनी हे जाणीवपूर्वक चूक केलेली दिसते। पहिलेच विद्यार्थ्यांकडून फी मध्ये 1 रुपया सुद्धा कमी करत नाही आणि परत जर विद्यार्थ्यांना पेपर घ्यावा म्हटलं, फ्री मध्ये जरी घेतला तरी आम्हाला या जायला भाडं लागते, ते विद्यापीठ देणार का? आता तुम्ही विद्यार्थ्यांनी काय निर्णय घेतला पेपर? आम्ही आमची विनंती एवढीच आहे की या पेपरमध्ये सर्व विद्यापीठातील या विषयामध्ये सर्व विद्यार्थ्यांना सरसकट पास करावे, अन्यथा आम्ही या तीव्र आंदोलन तर करूच आणि या पेपरवर बहिष्कार सुद्धा टाकू। आज सर 27/10/2025 को हमारा कॉन्ट्रैक्ट सेकंड का पेपर था, एलएलबी 3 ईयर सेकंड सेम का, बट हमें कॉन्ट्रैक्ट सेकंड का पेपर क्वेश्चन पेपर ना मिलके साइबर लॉ का पेपर जो कि 3rd ईयर का है वो मिला है। कॉन्ट्रैक्ट 2 चा आमचा पेपर होता, पण आम्हाला कॉन्ट्रॅक्ट 2 चा पेपरच्या ऐवजी क्रिमिनल लॉचा पेपर मिळाला, सायबर लॉचा, जो की थर्ड इयरचा पेपर होता। आणि या पेपरमध्ये आमच्या सर्वांची धांदल उडाली, कारण आम्ही अभ्यास कॉन्ट्रॅक्ट 2 चा केला, चुकीचा पेपर आमच्यापर्यंत पोहोचला, त्याच्यामुळे आम्ही अभ्यास जो केलेला आहे त्यामध्ये प्रॉब्लेम निर्माण झालेली आहे। आता हा जो चुकीचा पेपर मिळालेला आहे युनिव्हर्सिटीकडून, हा चुकीचा पेपर मिळालेला आहे आणि आमच्या सर्वांना आता योग्य तो जस्टिस पाहिजे की आमचं शैक्षणिक नुकसान कोणत्याही प्रकारचं झालं नाही पाहिजे आणि पुन्हा अशी चूक होऊ नये, म्हणून या गोष्टीसाठी जे लोक जबाबदार आहेत त्यांच्यावर सक्त कार्यवाही झाली पाहिजे। आमचा कॉन्ट्रॅक्ट 2 चा पेपर होता, परंतु आम्हाला युनिव्हर्सिटीने कॉन्ट्रॅक्ट 2 चा पेपर न देता त्याऐवजी सायबर क्राईमचा पेपर पाठवला, जो एलएलबी 3 इयर्स 3rd सेमिस्टरचा पेपर आहे। आणि आज ते सगळे अभ्यास करून आलेले होते। सगळ्यांना वेळ नसतो, सगळे जॉब होल्डर आहेत, सगळे वेळात वेळ काढून अभ्यास करतात, आपलं शिक्षण घेऊन राहिले, परंतु युनिव्हर्सिटीच्या चुकीमुळे आज सगळ्यांना इथे खूप मोठी शिक्षा पण मिळालेली आहे आणि नुकसान पण झालेलं आहे। याला जबाबदार जे कोणी आहेत त्यांना कडक शिक्षा देण्यात यावी आणि त्यांच्या नुकसानीची शिक्षा आम्हाला न मिळता याच्यामध्ये आम्हाला काही ना काही फायदा मिळवून देण्यात यावा, एवढी मी यूनिवर्सिटीला विनंती करत आहे। गलत क्वेश्चन थे, इससे विद्यार्थी का आर्थिक मानसिक नुकसान तो हुआ, लेकिन जो पेपर नियंत्रक है इन पे कड़ी से कड़ी कार्रवाई करे और विद्यापीठ ने सब बच्चों को यानी सब विद्यार्थियों को ये पेपर में पास करे, इतनी हम कुलगुरू से विनंती करते हैं। 3rd इयरचा सेकंड सेमिस्टरचा कॉन्ट्रॅक्ट सेकंड हा पेपर एलआरटी कॉलेजला 9 ते 12 या दरम्यान होता, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना पेपर दिल्यानंतर त्यांचं असं म्हणणं आलं की पेपरचे नाव बरोबर आहे पण क्वेश्चन त्या विषयाचे नाही आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या वतीने मी विद्यापीठात चौकशी केली असता विद्यापीठातून अशी माहिती मिळाली की या पेपर आपल्याला तो परत घ्यायचा आहे, विद्यार्थ्याचे एक निवेदन घ्यायचं आहे, त्यामध्ये विद्यार्थ्याकडून लिहून घ्यायचं आहे की सदर पेपरमध्ये विषय बरोबर असून प्रश्नपत्रिका चुकीची आलेली आहे। त्यानंतर विद्यापीठातून आपण ती सर्व माहिती घेतल्यानंतर
आपण विद्यार्थ्याकडून निवेदन घेतलेलं आहे. या निवेदनाची एक कॉपी आताच मी विद्यापीठाला मेल करतो आहे आणि विद्यापीठ काय निर्णय घेईल ते नंतर कळवण्यात येईल.